गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका स्थित बोंडगांव में आज से 5 दिवसीय जिला स्तरीय अटल क्रीड़ा व सांस्कृतिक महोत्सव की भव्य शुरुआत हुई। महोत्सव का उद्घाटन जिला परिषद अध्यक्ष लायक राम भेंडारकर द्वारा ध्वजारोहण और क्रीड़ा मशाल प्रज्वलन कर किया गया। इस अवसर पर आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र के विधायक संजय पुराम और अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजकुमार बड़ोले प्रमुख रूप से उपस्थित रहे। इस महोत्सव में गोंदिया जिले के 8 तालुकों से करीब 3000 विद्यार्थियों ने सहभागिता दर्ज की है। कार्यक्रम की शुरुआत पारंपरिक स्वागत नृत्य से की गई। यह जिला स्तरीय अटल क्रीड़ा व सांस्कृतिक महोत्सव कुल 5 दिनों तक चलेगा। महोत्सव में सामूहिक एवं व्यक्तिगत खेल स्पर्धाएं, विविध सांस्कृतिक कार्यक्रम और आकर्षक कवायद प्रतियोगिताएं आयोजित की गई हैं। स्पर्धाओं को देखने के लिए बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। इस अवसर पर मान्यवरों ने कहा कि ऐसे आयोजनों से विद्यार्थियों में आत्मविश्वास बढ़ता है और खेलों के प्रति रुचि विकसित होती है। आपण जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत हे तिसरं वर्ष आहे की आपण जिल्ह्याच्या माध्यमातून आपण हा अटल महोत्सव सुरू केलेला आहे। पहिल्या वर्षी आपण हा कार्यक्रम गोंदियाला घेतलेला होता, दुसऱ्या वर्षी गोरेगावला घेतला आणि तिसरं वर्ष आहे की आपण बोंडगाव देवीला घेत आहोत। ह्या अटल महोत्सव घेण्यामागील उद्देश ही आपण जिल्हा परिषदेची स्थापनाची ग्रामीण जनतेसाठी असते आणि ग्रामीण भागात आपला हा अटल महोत्सव पोहोचणे हा एक आमचा उद्देश होता। आपण शहरी भागामध्ये दोनदा घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एक जिल्ह्याच्या ठिकाणी, आपण नगरपंचायतच्या ठिकाणी आणि तिसरं आहे की ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपण केंद्र स्तरावर आणि सगळ्या जिल्हा परिषदच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि याचा एक आनंद आम्हाला आहे। किती तालुक्यातले या ठिकाणी विद्यार्थी आले ज्यांची निवड झाली होती जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी? आपल्या जिल्हा परिषदेची एकूण पटसंख्या जवळपास 90,000च्या वर आहे। जवळपास याच्यामध्ये 45,000 विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये सहभागी घेतलं। त्याच्यामध्ये काही विद्यार्थी केंद्र स्तरावर, काही विद्यार्थी तालुका स्तरावर आणि जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 3,500 विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणार आहेत। कुठल्या खेळांचा आणि या ठिकाणी कलेचा समावेश असणार आहे त्याच्यामध्ये? या ठिकाणी आपण सगळ्या कला म्हणजे जे स्वदेशी खेळोद्योजक मंडळ होती ती सगळी खेळं घेतलेली आहेत, परंतु जिल्हा परिषदच्या काही शाळांची पटसंख्या कमी होती, त्यांच्यामुळे वैयक्तिक स्पर्धासुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे एक आम्हाला आनंद असा आहे की सगळ्या जिल्हा परिषद म्हणजे 1038 शाळा असतील त्या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी होणार आहे। अटल क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना नवी चेतना निर्माण व्हावी हा मुख्य जिल्हा परिषदेचा उद्देश आहे। या माध्यमातून खेळाचा असो, शारीरिक असो, बौद्धिक असो, सांस्कृतिक असो, या माध्यमातून पण विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढतो, अभ्यास करतो, पाठांतरण करतो। या माध्यमातून विद्यार्थ्याला कसं आपल्याला एक जिल्हा स्तरावर स्पर्धा करता येईल, राज्यस्तरावर स्पर्धा करता येईल हा एक मोठा उद्देश आहे। याच्या मागचा विद्यार्थी हा शैक्षणिक दर्जा कसा उंचावता येईल हा एक त्याच्या मागचा एक उदाहरण आहे। एक प्रमाणपत्राचा देखील या ठिकाणी विषय आलेला होता, काय नेमका आपण ठराव आता राज्य सरकारकडे पाठवतो? त्याच्यामध्ये जिल्हा परिषद तर प्रमाणपत्राची मागणी करेल की जिल्हा अधिकाऱ्याचं स्वाक्षरी असलं पाहिजे। यापेक्षा माझं मत असं आहे, जोपर्यंत राज्य सरकार या प्रमाणपत्राला किंवा प्रमाणपत्राला गुण देत नाही तोपर्यंत त्या प्रमाणपत्र कलेक्टर दे किंवा मंत्री दे त्याला काही माझ्या मते मायना नाही, जोपर्यंत याच्यामध्ये अमाइंडमेंट झालं पाहिजे। आपण काय पाठपुरावा करणार आता? याच्यामध्ये आपण जिल्हा परिषदेमधून ठराव घेऊन आपण हीच मागणी करू का राज्य सरकारने याला राज्य शासनाच्या निर्णयामध्ये ॲड केलं पाहिजे की जो व्यक्ती प्रावीण्यप्राप्त मुलगा असेल त्याला 5 गुण किंवा प्राधान्यक्रम दिलं पाहिजे। अशा प्रकारे आपण राज्य सरकारला अमाइंडमेंट व्हायला हा मुद्दा पाठवू। आज बोंडगाव देवी या ठिकाणी अटल क्रीडा महोत्सव चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये एक अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। आपण प्रत्येक वेळेस पाहतो त्यांच्याकडे शिक्षणाचा सुद्धा एक बोजा असते, परंतु त्यांना मन मोकळं जगण्यासाठी एक व्यासपीठ आणि एक मैदान याची सुद्धा जर आपण त्यांना उपलब्ध करून दिलं व्यासपीठ, तर निश्चितच ते शिक्षणासोबतच इतर कलागुण जे आहे त्यामध्ये ते निश्चित ते समोर जातील आणि त्या पद्धतीनं ते काम करतील आणि त्या सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मग ते क्रीडा स्पर्धा खो कबड्डी असेल किंवा इतर प्रश्नमंजुषा असेल, धावणं असेल, गोळाफेक असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्या अशा सूचना आहेत की निश्चितच त्या या स्पर्धेमध्ये यशस्वी
होतील. तर आज अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बोंडगाव देवी तालुका मोरगाव अर्जुनी इथे अतिशय छान पद्धतीने आज इथे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण जो केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय आणि आज जिल्हास्तरीय असे 3 भागामध्ये आपण जो हा क्रीडा संमेलन आमची जिल्हा परिषद पार पाडत आहे. तर अतिशय जिज्ञासू वृत्तीने आमचे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होत आहेत. ते माध्यमिकचे असो किंवा प्राथमिकचे असो, अतिशय छान पद्धतीने आणि आनंददायी वातावरणामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग ह्या सर्व क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होत आहे. आणि याच्यामधूनच एक नवीन समाज आणि एक नवीन समाजातील पिढी घडविण्यासाठी हा क्रीडा महोत्सव खूप चांगला आनंददायी ठरणार आहे. आणि खूप म्हणजे समाधान याच्यातून व्यक्त करण्यात येत आहे. आणि जी विद्यार्थ्यांना जो आजच्या मोबाईलच्या युगामध्ये जे विद्यार्थी मैदानी खेळापासून दूर गेलेले होते, ते विद्यार्थी आज मैदानी खेळामध्ये रंगत आहेत आणि खेळत आहेत. आणि हे आमच्यासाठी खूप मोठी आमच्या जिल्हा परिषदेची उपलब्धी आहे. याच्यामध्ये आमचे माजी अध्यक्ष पंकजभाऊ रहांगडाले आणि आमचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय लायकरामभाऊ भेंडारकर यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. आणि यांच्यासोबत आमच्या सर्व जिल्हा परिषदेचे सभापती आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य हे सहकार्याने आणि सहकार्याच्या भावनेतून कार्य करीत आहेत. जिससे भविष्य में जिले को राष्ट्रीय स्तर के खिलाड़ी मिलते हैं। इससे पहले प्रत्येक तालुका स्तर पर अटल क्रीड़ा महोत्सव आयोजित किए गए थे, जिनमें विजेता टीमों और खिलाड़ियों का चयन जिला स्तरीय महोत्सव 2025 के लिए किया गया है। 29 दिसंबर को पुरस्कार वितरण समारोह आयोजित होगा। साथ ही भविष्य में जिला परिषद द्वारा दिए जाने वाले प्रमाण पत्रों के स्थान पर जिलाधिकारी के हस्ताक्षर युक्त प्रमाण पत्र देने और उन्हें विद्यार्थियों की नौकरी में उपयोगी बनाने को लेकर सरकार से पत्राचार किया जाएगा। इस महोत्सव में 3000 विद्यार्थी और 300 से अधिक शिक्षक शिक्षिकाएं सक्रिय रूप से सहभागी हुए हैं।